हरी ओम. श्री स्वामी समर्थ. गोपाळराव केळकर भावाकडनं निघाले ते अक्कलकोटला येऊन पोहोचले. स्वामी दर्शन घेतलं. खारका घेऊन स्वामींच्या समोर ठेवल्या. स्वामी महाराजांची ती मनोहर मूर्ती पाहताच त्यांना वाटलं तहान भूक रोग सर्व काही गेलंय. नमस्कार केला, आशीर्वाद घेतला स्वामींचा आणि आता स्वामी आज्ञेने अक्कलकोटीच राहू लागले. भिक्षा मागावी आणि आपला निर्वाह करावा, त्रिकाळ श्रींचं दर्शन घ्यावं, स्वामी नामाचा जप करावा, अशी सेवा सुरू झाली. मनाचा संकल्प होता की काहीतरी गुरु उपदेश मिळावा, पण स्वामींनी ना कोणता मंत्र दिला ना कोणता उपदेश केला. हे दर्शनाला गेले की स्वामी अगदी शांतपणे बसायचे. असं करता करता 4 महिने उलटले. बरं, एकदा झालं असं, स्वामी महाराज देशमुखांच्या वाड्यामध्ये निजले होते. रात्री अचानक मध्ये यांच्या स्वप्नामध्ये आले आणि म्हणाले, तुझा रोग आम्ही नाहीसा करतो बरं. आणि गोपाळरावांच्या पोटावरून स्वामींनी हात फिरवला आणि निघून गेले. गोपाळराव उठले आणि 2 तांबे लघवी झाली हो त्यांना. पण बघतात तो पोट एकदम हलकं झालेलं, सैल झालेलं जाणवलं. हा चमत्कार बघून त्यांना रडूच कोसळलं. बरं, अहो केवढा मोठा अधिकार आहे स्वामी महाराजांचा. धन्य आहे हो या सद्गुरु लीलेची, खरोखरीच धन्य आहे.